वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद, ज्वारी, बिजबाई, कांदा पिकांसह फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। तर या नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती। मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही मदत अडकून पडली आहे। आता खरीपाच्या पेरणीसाठी आर्थिक जुळवाजुळव कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे। जर तात्काळ मदत दिली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आमच्या परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे मार्च एप्रिल मध्ये झालेले नुकसान भरपाई आतापर्यंत मिळाली नाही। लोकसभेचं कारण दाखवून, लोकसभेच्या आचारसंहितेचं कारण दाखवून त्यांनी अद्याप दिलं नव्हतं, पण आता तर आचारसंहिता हटलेली आहे। कमीत कमी आता तरी शेतकऱ्याला मदत द्यावी पेरणी करण्यासाठी। पण मध्यंतरी लोकसभेच्या आचारसंहिता लागल्या आणि मात्र आमच्या शेतकऱ्याचा पैसा तसाच खोळंबून पडला। आता तर खरीपाची पेरणी लागलेली आहे। आमची सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, साहेब आता तर आमच्या शेतकऱ्याचे पैसे टाका, कारण जो फटका आम्हाला मार्च एप्रिल उन्हाळ्यामध्ये पडला, आता पेरणीच्या टाइमाला ते पैसे जर आमच्या शेतकऱ्याला मिळाले तर दिलासा मिळेल, अन्यथा मात्र आम्हाला आंदोलनाचा हत्यार उपसावं लागेल, हे मात्र नक्की लक्षात ठेवा।